नमस्कार मंडळी, योगिता चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपल्याला अधिक मासानिमित्त काय विशेष आहे ते बघायला भेटणार आहे. आज माझ्या घरी माझ्या नंदा येणार आहेत आणि त्यांच्यासाठी माझी चाललेली आहे ही सर्व तयारी. मी त्यांना आज वाण देणार आहे आणि तसेच पुरणपोळीचा देखील आम्ही आज स्वयंपाक बनवणार आहे. आणि सर्व फॅमिली आज आम्ही पुन्हा एकत्र येणार आहोत. तर चला तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये कनेक्ट व्हा. आमची कशी धावपळ सुरू आहे तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. लेट्स गो. आणि सर्वात प्रथम अगोदर मी आता पुरणाची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि ते कढवण्याचे माझे काम सुरू आहे. त्याचसोबत मी एका बाजूला जी काळी रशी बनवायची आहे म्हणजे सार बनवायचा आहे त्याची माझी तयारी देखील सुरू आहे. आणि घरातील सर्व छोटे मोठे मेंबर्स घरकामात मदत करत आहेत. त्याचसोबत मजा मस्ती देखील त्यांची सुरू आहे. आणि आमच्या आजीबाई देखील आता मस्तपैकी कपड्याने पीठ गाळत आहे. आम्ही पुरणपोळीसाठी कपड्यानेच पीठ गाळून घेतो. आम्ही म्हणजे आमच्या आजीबाईंना पीठ कपड्यानेच गाळायला आवडते. आणि ननंदबाईचे चाललेले आहे लसूण सोलण्याचे काम. शिवला तर आमच्या पाहिजे आहे फण. आणि आज आम्ही मस्तपैकी केसर आंब्याचा रस बनवणार आहेत. त्यासाठी आता मुले केसर आंबे पटापट बाहेर काढून घेणार आहेत आणि मस्तपैकी वॉश करून त्याचा आम्ही आता रस बनवणार आहे. आणि आमच्या गुड्डूबाईचं चाललेलं आहे मस्त पिलूला कवर घालण्याचे काम. आता मी माझा सर्व सारचा सामा बनवून झालेला आहे. मस्तपैकी आता सार बनवून घेते. त्याचसोबत आता जवळजवळ पुरणाची डाळ पण माझी रेडी झालेली आहेत. वन टाईम माझे 2 काम सुरू आहेत. आणि हो, घरात खूप गरम होत होते. उन्हाळा दिवस असल्यामुळे खूप गरमी आहे. त्यामुळे आम्ही काही काम बाहेर करत आहोत, काही मध्ये चाललेलं आहे. तसेच एक गॅस देखील आम्ही बाहेर ठेवलेला आहे जेणेकरून घरात पण गर्दी व्हायला नको आणि गरम पण व्हायला नको. त्यामुळे पोळ्यांची तयारी तर आम्ही बाहेरच केलेली आहे. आणि मस्तपैकी आता मुलं देखील डेकोरेशनचे पाकळ्या करण्यास मदत करत आहेत. ते त्यांच्या पद्धतीने त्यांचे छोटे छोटे कामं सुरूच आहेत. त्या छोटे कामं पण आम्हाला खूप आधार देऊन जातात. आता मस्तपैकी छान अशा आता आम्ही कुरड्या काढलेल्या आहेत. त्या आता मस्त तळून घेतो. त्याचसोबत पाहुणे देखील येणार आहेत आता. आणि घरच्यासाठी मस्तपैकी रसना बनवलेली आहे. ही झालेली आहे माझी रशी. म्हणजे आमच्याकडे आम्ही रशी बोलतो, त्याला सार देखील बोलले जाते पण आम्ही रशी बोलतो. आणि मस्तपैकी आता चला रसनाचा आनंद देखील आपण घेऊया. आणि माझ्या नंदा देखील मला आल्यानंतर कामात मदत करतात. आणि त्यांच्याच स्वागताची मी आज तयारी करणार आहे. आणि त्यांची पण मला खूप सारी हेल्प, कारण त्या अगोदर आलेल्या असल्यामुळे त्यांनी पण मला खूप मदत केली. आणि आता माझ्या माहेरची पब्लिक देखील आता आलेली आहे. माझ्या वहिन्या, बहीण, छोटे छोटे भाचे आता सर्वपैकी आले. आता आमचे घर अजून भरून जाणार. आमच्याकडे खूप सारे पाहुणे जमतात. आमचे रिलेटिव्ह खूप आहेत. माझ्या नंदा, माझ्या माहेरचे. आणि विशेष असं की आमचं रिलेशन हे एकच आहे, कारण मी आहे मामाची मुलगी आणि हे आहेत आत्याचा मुलगा. त्यामुळे आमचे सर्व एकच नाते आहेत. त्यामुळे अजून मजा येते, कारण आमचे म्हणजे माझ्या नंदा माझ्या आत्या बहिणीच आहेत. त्याच्यामुळे आमचे बॉन्डिंग तर खूपच छान आहे. आणि आमच्या पाहुण्या तर काय आल्या आल्या बसल्या आहे मस्तपैकी पोळ्या करायला. त्या पण आनंदाने करत आहेत. आल्यानंतर त्यांनी लगेच पोळ्यांना सुरुवात करून दिली.
आणि खूप लोकांचा असा गैरसमज आहे की हे जे आपण अधिक महिन्यात जे सजावट वगैरे करतो, लोक याचा शोअप करतायत, तर असं काही नाही. ज्याला कळतं त्याला कळतं, कारण याच्यात भावना, आवड, प्रेम ह्या गोष्टी यातून व्यक्त होत आहे. पण मग काही लोकांनी आजकाल जे करतात त्यांना नाव ठेवत आहे, स्वतःला मात्र काही करायचं नसतं, पण दुसऱ्यांना नाव ठेवण्याचं वाटतं सुरू असतं. पण नाही, ज्याला आवड आहे ते आवर्जून करतं. त्याच्यासाठी खूप खर्च करावा की कमी करावं हे त्याच्या मनाची मर्जी असते. आणि लेक जावयांसाठी हा अधिक महिना खास आपण तर केलाच पाहिजे. आणि 1% जावई जर सोडले तर 99% जावई मात्र चांगलेच असतात. चला तुम्ही 10% सोडा, पण 90% जावई मात्र चांगलेच असतात. त्यामुळे 10% लोकांसाठी 90% लोकांचं का नुकसान करायचं. तुझे ऐकना ला 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 प्रेम गीत छेडितो पुरात पारवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा आणि हे आहे आमचे भाचे, त्यातील एक आलेले नाही. आणि त्या भाच्यांसाठी फुल नाही फुलाची पाकळी आम्ही आमच्या पद्धतीनं करणार आहोत. आणि त्याचसोबत ही आहे माझी भाची. तिने देखील तिच्या मम्मीची आणि मावशांची ओटी भरून घेतली. त्यासोबत माझी देखील त्यांनी औक्षण वगैरे करून मला देखील साडी वगैरे घेतली. अशा आहे हा माझ्या नंतर. त्याचसोबत आमच्या आजींची देखील मुलींनी ओटी भरून घेतली आणि मला श्रावणी देखील मला साडी घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही अधिक महिना खास बनवला. या महिन्याच्या निमित्ताने आम्ही एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त केले. हे 4-5 नमुने आमच्याकडे. आणि बघा, आम्हाला बायकांना तर यांना वाढायची गरज पण पडलेली नाही, कारण आमचे जेंट्स लोक सर्व आम्हाला वाढण्यास मदत करत होते. आणि ही चाललेली आहे धोंडा खाऊ घालण्याची मस्ती.
आणि बघा ही अशी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची मस्ती चाललेली आहे. मस्त हसी मजाक काम करून सगळे मस्त एन्जॉय करत आहेत. आणि अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. काही चुकल्यास सांभाळून घ्या आणि आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन आपले साधे भोळे आणि असे ब्लॉग नवनवीन बघत राहा. आणि आता सर्व पाहुणे आपले चाललेले आहेत. आता आमचं घर पूर्ण खाली होणार आहे. आम्हाला देखील करमणार नाही, कारण 8 ते 10 दिवसापासून आम्हाला खूप पाहुण्यांची सवय झालेली होती. तसेच आज परत पाहुणे आले, त्याच्यामुळे अजून आमचे घर भरून गेले. मुली घरी आल्यानंतर घराला एक वेगळीच शोभा येते. सर्वजणांनी मस्तपैकी छान छोट्या छोट्या गोष्टीत एन्जॉय केलेला आहे. आमची पिवडी पण आता निघालेली आहे. बाय बाय पिऊ. चला तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. टेक केअर. लिव्ह लाफ अँड लव्ह.